नमस्कार, मी मधुरा झी24 मध्ये आपलं स्वागत। आज आपण हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत शैक्षणिक प्रगती व करिअर यश समृद्धीसाठी वास्तुशास्त्र या विषयावर। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत वास्तू रविराज डॉक्टर रविराज अहिराव। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर रविराज अहिराव यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार। नमस्कार। डॉक्टर रविराज अहिराव यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास वास्तू रविराज ही भारतातील सर्वात मोठी वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेचे ते संचालक आहेत आणि भारतासह 20 देशांमध्ये त्यांचं मार्गदर्शन आतापर्यंत हजारो लोकांनी घेतलंय। तब्बल 29,000 ग्राहक त्यांच्या मार्गदर्शनामुळे संतुष्ट झालेत, तर 6,000 विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून वास्तुशास्त्राचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलंय। ठाणे, पुणे, सिंगापूर आणि सिडनी ह्या ठिकाणी त्यांची कार्यालय देखील आहेत। विना तोडफोड उपाययोजनांच्या माध्यमातून छोट्या छोट्या दुकानापासून ते लाखो स्क्वेअर फूटच्या IT पार्कमधील वास्तुदोष त्यांनी दूर केलेत। अत्याधुनिक रिसर्च सेंटर स्थापित करून वास्तुशास्त्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं कल्याण करणारी संस्था असा या संस्थेचा नावलौकिक आहे। चला तर या विषयाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर रविराज अहिराव यांच्याकडून। तुम्हालाही ह्याविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता। तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया। सर, पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आजचा आपला जो विषय आहे तो खरं तर शैक्षणिक दृष्टिकोनातून पण देखील आपण प्रश्न घेणार आहोत, त्याचबरोबर वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून देखील आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत। मात्र सगळ्यात अगोदर माझा हा प्रश्न आहे की तुमचं वास्तु संस्कृती हे मॅगझिन म्हणजे मासिक गेले अनेक वर्ष सुरू आहे आणि या मॅगझिनचं एक वैशिष्ट्य म्हणजे आज लोकांना घरबसल्या वास्तुशास्त्राबद्दल अनेक माहिती मिळते, बरीचशी माहिती मिळते। मात्र आता जूनच्या या अंकामध्ये काय असणार आहे, काय स्पेशालिटी असणार आहे? मधुरा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारणपणे आता वास्तुसंस्कृती या अंकाला 5 वर्ष पूर्ण होतील आणि सातत्याने आम्ही आपलं प्राचीन संस्कृती, वास्तुशास्त्र, रूढी, परंपरा, अध्यात्म या विषयावर सातत्याने आम्ही माहिती देत आलेलो आहे आणि यासोबत आम्ही अनेक वेगवेगळे चांगले विषय सुद्धा याच्यात हाताळलेत। आता जूनचा जो आमचा अंक आहे तर जूनच्या अंकाबद्दल मी असं म्हणेन की वृक्षवल्ली, आम्हा सोयरी, वनचरी हा विषय घेऊन बेसिकली आपल्या रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, झाडं यांचं वास्तुशास्त्रीय विश्लेषण आणि या वनस्पतींचा मानवी जीवनावर कसा प्रभाव आहे हा एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये अतिशय सखोलरित्या आपण सादर केलेला आहे। शिवाय मी असं म्हणेन की एक वास्तू म्हणजे वनस्पती आणि नक्षत्र म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेन की 12 राशी आणि त्याच्या खाली येणारी 27 नक्षत्र, या प्रत्येक नक्षत्राचं एक झाड असतं। बरं। आणि विशेष म्हणजे की आजकाल एक नवीन असा नक्षत्र गार्डनचा एक कॉन्सेप्ट आम्ही रुजवतो। म्हणजे जेव्हा एखाद्या सोसायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं असं एखादं जेव्हा गार्डन दिलं जातं तर त्या गार्डनमध्ये अशा प्रकारची 27 म्हणजे त्या नक्षत्राची व्यक्ती जर त्या झाडासोबत बसली किंवा झाडाजवळ थोडा वेळ जरी बसली तर त्या व्यक्तीला एक चांगल्या ऊर्जा मिळते, पॉझिटिव्ह ऊर्जा मिळू शकते आणि त्याचं भलं होऊ शकतं। तर त्यामुळे वनस्पती एक तर पहिलीच गोष्ट, आज कॉन्क्रीट जंगलामध्ये याची गरज किती आहे हे मी सांगण्याची गरज नाहीये, पण तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही कोणती झाडं लावली पाहिजे जेणेकरून तुमच्या वास्तूमध्ये चांगल्या स्पंदन लहरी कशा येतील, तुमचं भलं कसं होईल, हाच प्रयत्न वास्तुसंस्कृती नेहमी करत असते। नक्कीच। आणि या मॅगझिन मधनं खरंच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वास्तुशास्त्राचं महत्त्व खरं तर पटवून देण्यात आलंय आणि खरंच ह्या महिन्याचा, जून महिन्याचा जो अंक आहे तो खरंच एक तर निसर्ग दृष्टिकोनातून आपण बघायला गेलं तर आपण एक संवर्धन करतोय झाडांचं आणि अर्थातच एक कुठेतरी आपल्याला फळही मिळू शकतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे। मात्र आता मगाशी आपला विषय खरं तर आहे शैक्षणिक दृष्टिकोनातल्या माध्यमातून आपण बघतोय तर 10वी-12वीचे आता रिझल्ट लागणार आहेत आणि अर्थातच 10वी-12वी हा एक पाया आपण समजला जातो आणि 10वी-12वी नंतर जेव्हा शिक्षणासाठी पुढे मुलं घेतात म्हणजे इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा इतर काही क्षेत्रामध्ये, अर्थात वास्तुशास्त्रामध्ये पण अनेकांना करिअर करायचं असतं, ह्या दृष्टिकोनातून आपण शिक्षणाची एक दिशा ठरवत असतो। तेव्हा कोणती दिशा त्या विद्यार्थ्यांसाठी योग्य असू शकते आणि त्यांना यश मिळण्यासाठी वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय मार्गदर्शन कराल? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी असं म्हणेन की 10वी-12वीचे रिझल्ट लागतायत तर त्या विद्यार्थ्यांमध्येच एक औत्सुक्य प्लस थोडंसं एक टेन्शन अशा दोन्ही गोष्टी मिश्रण अवस्थेत त्या असतात। पण या विद्यार्थ्यांना मी असं सांगेन की
त्यांनी साधारणपणे जे मुलं आज सिव्हिल इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर किंवा इंटेरियर डिझायनिंगच्या अभ्यासक्रमाला जात आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास म्हणजे त्यांच्या मूळ अभ्यासासोबत हा एक पार्ट टाइम कोर्स म्हणून ते नक्की करू शकतात. हा पहिला भाग. बरोबर. दुसरी गोष्ट मी असं म्हणेन की ग्रॅज्युएशन नंतर जे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MBA करणारे विद्यार्थी जे आहेत, तर MBAच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बेसिकली मी असं म्हणेन की रोल ऑफ वास्तुशास्त्र इन कॉर्पोरेट मॅनेजमेंट अँड बिझनेस सक्सेस या अनुषंगाने त्यांच्यासाठी सुद्धा वास्तुशास्त्र फार महत्वाचं आहे. हा उद्याचा जो डिसिजन मेकिंग मॅनेजर आहे, याचं एक डिसिजन त्याच्या कंपनीला उंचीवर घेऊन जाऊ शकतं, नाही तर खड्ड्यात नेऊ शकतं. त्यामुळे त्याची मानसिकता, त्याच्यातली लिडरशिप आणि त्याच्या कंपनीच्या उद्योगाच्या वृद्धीसाठी वास्तुशास्त्र त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास करणं फार आवश्यक आहे. तसं म्हणशील तर प्रत्येक विद्यार्थ्याला, कारण मुळातच शैक्षणिक प्रगतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी वास्तुशास्त्र महत्वाचं आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून एक व्हॅल्यू ॲडेड कोर्स किंवा अभ्यासक्रम म्हणून त्यांनी विचार नक्कीच केला पाहिजे. त्याचसोबत मी असं म्हणेन की ज्या दिवशी रिझल्ट लागतात त्याच दिवशीच कुठेतरी आत्महत्याच्या बातम्या पण ऐकायला मिळतात. तर मला बेसिकली मी वास्तुशास्त्राच्या माध्यमातून हा विचार करतो आणि असे अनेक प्रयोग आम्ही केले आणि ते यशस्वी झालेत की एक तर पहिली गोष्ट की पालकांमध्ये जनजागृती. आज मी 29,000 वास्तू बघितलेल्या असल्यामुळे त्या परिवारांना मी जवळून बघितलं. 10वीला किंवा 12वीला मुलगा गेला म्हणजे त्या आईचा दोषा, तुला इतके टक्के मार्क मिळालेच पाहिजे, म्हणजे आपल्या अपेक्षांचं ओझं पालक मुलांवर लादताय. बाप काय म्हणतो, मी तुला हा क्लास लावून दिला, मी तुला या सुविधा दिल्या, तुला एवढे पर्सेंटेज काढायला काय प्रॉब्लेम. पण जर तो मुलगा 12वी सायन्सचा असेल आणि त्याला जर ते इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह साप आणि विंचू वाटत असतील आणि त्याची अडचण होत असेल तर तो काय करणार. त्यामुळे त्या मुलांवर आपलं प्रेशर न लादता त्यांना मित्र समजून त्यांच्या अभ्यासाची दिशा किंवा त्यांची शैक्षणिक प्रगतीचं त्यांनी घडवण्याचा प्रयत्न केला तर मी असं म्हणेन की ते विद्यार्थी खूप चांगलं करू शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या मुलांमध्ये कुठेतरी आई वडिलांनी स्वतः सोबत मुलांमध्ये सुद्धा अध्यात्म रुजवलं पाहिजे. कारण अध्यात्म ही एकच अशी गोष्ट आहे की जी माणसाची मानसिकता संतुलित करते. म्हणजे अध्यात्मावर विश्वास असणारा माणूस कधीच टोकाची भूमिका घेत नाही, त्याचं बिहेवियर संतुलित असतं. त्यामुळे आणि जो संतुलित असतो तो अशा प्रकारचे वाईट निर्णय घेणार नाही, चुकीचे निर्णय घेणार नाही आणि स्वतःची प्रगती करू शकतो. त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांना मी एवढंच म्हणेन की इथून पुढे कुठेतरी त्यांनी वास्तुशास्त्राकडे अतिशय डोळसपणे बघणं आवश्यक आहे. त्याच्यातून त्यांचा फायदाच होणार आहे, एवढंच मला सांगायचं. नक्कीच सर, आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली आहे, पण पहिला फोन आलेला आहे नंदुरबारवरनं हितेश यांचा. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार हितेश. हा बोला. नमस्कार, मी नंदुरबारून बोलतोय. हा सर, मला असं विचारायचं आहे की ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोघांमध्ये याचा काही संबंध आहे का. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की वास्तुशास्त्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर कुठले फॅकल्टीज त्याला हवी. हितेश, एक तर पहिली गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोघांची खिचडी करायची काहीही गरज नाहीये, नंबर 1. नंबर 2, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे जरी एकमेकाला पूरक असले तरी एकमेकावर अवलंबून मुळीच नाहीये. आणि प्राचीन काळापासून शेकडो ग्रंथांमध्ये वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे पूर्णपणे वेगवेगळं चर्चिलं गेलेलं आहे. त्यामुळे तसं काही करायची गरज नाहीये. बरं, घरामध्ये जेव्हा 4 माणसं असतात तेव्हा 4 माणसांच्या कुंडल्या वेगळ्या असतात. त्यामुळे तुम्ही कोणत्या माणसाच्या कुंडलीच्या आधारावर घराची कुंडली मांडणार किंवा घराचा निर्णय करणार. आणि याच्यामध्ये जर एकाला न्याय आणि बाकीच्यांवर अन्याय हे कधी कोणी सांगितलंय नाही. तिसरी गोष्ट बेसिकली एक लक्षात घ्या की जर सपोज तुम्ही आज जे लोक अशी खिचडी करतात त्याच्यामुळे काय होतं, एका कोणातरी माणसाच्या म्हणजे कुटुंब प्रमुखाच्या कुंडलीवरून कोणतं घर कसं काय त्याला पॉझिटिव्ह असेल हा निर्णय केला जातो. आपण माणूस काय अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये. त्यामुळे तो जर उद्या ह्या जगातून गेला तर मग नवीन जो कोणी त्या घराचा इन्चार्ज होईल त्याच्या पत्रिकेप्रमाणे सगळं घर बदलणार का. घर म्हणजे काय भाजीपाला आहे का की आज घेतलं उद्या बदललं, असं शक्य नाही. त्यामुळे वास्तुशास्त्र हे समूहासाठी आहे, ज्योतिषशास्त्र हे व्यक्तीसाठी आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही घरातल्या सगळ्या व्यक्तींना वास्तुशास्त्रानुसार निसर्ग शक्तीचा आविष्कार प्राप्त करून द्या आणि त्यांचं भलं करा.
त्यातून जर कुणाला प्रॉब्लेम आले तर मी असं म्हणेन की त्याने मग ज्योतिषशास्त्राचा आधार घ्यावा, पण दोघांची खिचडी करायची गरज नाही. आणि हितेश तुमचा या संदर्भात जो वास्तुशास्त्रात करिअर, मी असं म्हणेन की अगदी कुठल्याही फॅकल्टीचा माणूस हा विषय अभ्यास करू शकतो. माझ्याकडे वय वर्ष 16 पासून वय वर्ष 83 पर्यंतच्या वयोगटातल्या व्यक्तींनी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. मी असं म्हणेन की 6000 पैकी आज म्हणजे 3000 विद्यार्थी प्रत्यक्ष मार्केटमध्ये प्रॅक्टिस करतात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात ते प्रॅक्टिस करतात. त्यामुळे एक फुलफ्लेज वास्तुतज्ञ घडवणं आणि करिअर सुद्धा वास्तुशास्त्र. आज 3000 फॅमिलीजना वास्तू रविराज परिवारातून रोजगार किंवा स्वतःच्या पायावर उभं केलं गेलं. नक्कीच. सो या पद्धतीने ते विचार करू शकतात. माझ्या ऑफिसचे नंबर्स आता इथे दिसत आहेत, किंवा तुम्ही वास्तू रविराज वेबसाईटवर गेलात तर तिथे सुद्धा तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील. आणि येत्या जुलैपासून आपले महाराष्ट्रात एकूण 25 सेंटर्सवर अभ्यासक्रम चालतात. तुम्ही तिथे अभ्यासक्रमाची चौकशी करून निश्चितपणे घेऊ शकतात. कदाचित येत्या जुलैमध्ये आम्ही धुळ्यात सुद्धा एक सेंटर चालू करण्याचा आमचा विचार आहे. त्यामुळे नंदुरबारहून तुम्हाला धुळं जवळ पडू शकतं. जवळ पडेल. नक्कीच. सर अजून एक फोन आला, पण फोन घेऊया. पुण्यावरनं नितीन बोलतायत. विचारा काय प्रश्न आहे. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय ती शैक्षणिक प्रगती व करिअर यशसमृद्धीसाठी वास्तुशास्त्र ह्या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर रविराज अहिराव. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. मात्र सर आपल्याला एक फोन आलेला आहे, मगाशी जो फोन ड्रॉप झालेला तो. नितीन बोलतायत पुण्यावरनं. विचारा काय प्रश्न आहे. हॅलो नितीन, हा विचारा. हा मॅम. हा सर, माझा असा प्रश्न होता की वास्तूमध्ये असं करिअर केल्यानंतर असं किती टक्के एनर्जी मिळू शकते. वास्तूमध्ये करिअर केल्यानंतर किती प्रकारे एनर्जी मिळू शकते, जरा प्रश्न थोडासा तुमचा म्हणजे त्याचं व्यवस्थित आकलन होत नाहीये. बेसिकली याच्यामध्ये एक लक्षात घ्या की वास्तूमध्ये जर तुम्ही वास्तुशास्त्राचा व्यवस्थित पूर्णपणे अभ्यास केला तर तुम्ही वास्तुतज्ञ म्हणून एक अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकतात. आणि एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही इतरांचं चांगलं काम करायचं किंवा भलं करायचा प्रयत्न करतात तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला सुद्धा चांगली पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. वास्तुशास्त्र हे विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुरेल संगम असलेल्यामुळे तुम्हाला विज्ञानासोबत अध्यात्म आणि अध्यात्माच्या माध्यमातून सुद्धा एक चांगला आनंद हे मिळू शकतो. आणि त्यामुळे हे करिअर करताना तुम्हाला एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी मिळणं हे स्वाभाविक आहे, किंवा ती मिळवण्यासाठी एक विशेष प्रयत्न करणं हे सुद्धा तुमच्याकडून सहजपणे होऊ शकतं. आणि करिअर या अनुषंगाने जर म्हणाल तर मी मगाशीच सांगितलं की आमच्या 6000 विद्यार्थ्यांपैकी 3000 विद्यार्थी अतिशय फुल टाईम वास्तुतज्ञ म्हणून काम करतायत. आणि निश्चितपणे त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होतोय आणि हजारो लोकांचं भलं त्यातून होतंय. नक्कीच सर. खरं तर वास्तुशास्त्र एक खूप उत्तम करिअर पण आहे आणि नक्कीच त्याच्यातून एक समाजसेवा देखील केली जाते. मात्र आजचं आपलं आपण बघतोय की शैक्षणिक दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर वास्तुशास्त्र खूप महत्त्वाचं ठरतं आणि खूप मोलाची साथ देतं. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं असतं की वास्तुशास्त्रामध्ये एक बेसिक गाईडलाईन पहिली काय मिळते की मुलाने अभ्यासाला बसताना कुठे आणि कसं बसावं. साधारणपणे मी असं म्हणेन की कुठल्याही मुलाने अभ्यास करताना विद्यार्थ्याने त्याचं तोंड उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला जर केलं तर निसर्गतः या दिशेतून जी एक पॉझिटिव्ह एनर्जी येते ती त्याच्या सहस्रार चक्रातून शरीरात प्रवेश करते आणि त्याचं शरीर आणि मन प्रफुल्लित होतं. त्यामुळे मग त्याची एकाग्रता वाढते, त्याची मननशक्ती वाढते. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि ग्रास्पिंग चांगलं झालं तर ऑटोमॅटिकली त्याचा अभ्यास चांगला होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला इथे असं सांगायची की आजकालच्या फ्लॅट संस्कृतीच्या घरामध्ये काय केलं जातं की अगदी भिंतीला टेकून तो टेबल तयार केला जातो. म्हणजे एक तर मुलगा जेव्हा भिंतीजवळ बसतो तर त्या भिंतीचं प्रेशर त्याच्या डोक्यावर येणार. एक दुसरी गोष्ट, त्या भिंतीतून आलेली कपाटं आणखीन त्याच्या डोक्यावर प्रेशर आणून त्याच्या मेंदूतल्या पेशींना एक प्रकारे ते रिस्ट्रिक्ट करतात आणि कदाचित त्यामुळे त्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडसर येतो. पण तेच जर बेसिकली मी असं म्हणेन की त्या भिंतीच्या अतिशय दुसऱ्या टोकाला म्हणजे विद्यार्थ्याने बसताना त्याच्या पाठीला भिंतीचं पाठबळ असलं पाहिजे, समोरची जागा मोकळी असली पाहिजे आणि समोरच्या भिंतीवर किंवा समोरच्या टेबलवर एक सरस्वती यंत्र किंवा सरस्वती प्रतिमा, सरस्वती पिरॅमिड ह्या जर काही गोष्टी असतील आणि अभ्यासाला सुरुवात करण्या अगोदर त्याने प्राणायाम आणि सरस्वती मंत्र या दोघांचं जर एक चांगलं प्रॅक्टिस केली तर निश्चितपणे त्याची शैक्षणिक प्रगती खूप चांगली होऊ शकते.
हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला इथे ही सांगायची की वास्तुशास्त्र आणि शैक्षणिक प्रगती हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण ईशान्य दिशा ही साधारणपणे या गोष्टीवर तिचा महत्त्व किंवा प्रभाव जास्त आहे. बरोबर. साधारणपणे ईशान्य दिशेमध्ये प्रवेशद्वार, लिव्हिंग रूम, बाथरूम आणि देवघर या 4 गोष्टी असाव्या. ईशान्य म्हणजे उत्तर, ईशान्य आणि पूर्व म्हणजे नॉर्थ टू ईस्ट रिजन मध्ये या गोष्टी असल्या पाहिजेत. आता प्रश्न असा आहे की जर तुमच्या घरामध्ये किचन आलं त्या भागामध्ये किंवा टॉयलेट आला किंवा बेडरूम आलं किंवा कट आलेला असेल तर हा वास्तुदोष होतो. मग अशा वास्तूमध्ये जेव्हा विद्यार्थी अभ्यास करतो तेव्हा त्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे नक्की येतात. आणि माझ्याकडे मी असं म्हणेन की हजारो अशा केसेसचं संकलन आहे. म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ हे मी कुणालाही द्यायला नक्कीच आपण ह्या केसेस बद्दल बोलूया. एखादं उदाहरण तुम्ही द्या, पण तत्पूर्वी आपण एक फोन घेऊया. हो. सचिन बोलतायत अहमदनगरवरनं. विचारा काय प्रश्न आहे. सचिन नमस्कार. हा बोला. हा सर, मी सचिन बोलतोय. हा बोला. हा सर, माझा प्रश्न असा आहे की आपल्या ज्या घराच्या भोवती जे झाडं असतात तर त्या झाडांमध्ये कोणते झाडं असू नये आणि कोणते झाडं असावे वास्तुशास्त्रानुसार. कोणती जागा असावी म्हणजे काय म्हणणं? झाडं कोणती असावीत असं झाडं. त्यांनी विचारलं. झाडांच्या बाबतीत एक लक्षात घ्या की एक बेसिक गाईडलाईन तुम्हाला मी असे सांगू शकेल की ईशान्य भागामध्ये अतिशय लहान झाडं म्हणजे हिरवळ, लॉन किंवा अतिशय छोटी छोटी झुडपं जी असतात ती असावी. साधारणपणे वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्ट आणि आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट या 2 दिशांमध्ये साधारणपणे मध्यम उंचीचे झाडं असावे. आणि दक्षिण पश्चिम भाग म्हणजे ज्याला साऊथ वेस्ट रिजन म्हणतात तर ह्या साऊथ वेस्ट रिजन मध्ये मोठी पसरणारी जड सावली देणारी मोठी भली मोठी झाडं ही तिथे लावावी. कारण ह्याचं कारण असं आहे की सकाळची सूर्यकिरणं तुमच्या घरात जास्तीत जास्त यावी म्हणून तिकडे कमी उंचीची झाडं, लॉन. आणि दक्षिण पश्चिम भागातून म्हणजे दुपारी 12 नंतर सूर्य मावळतीपर्यंतची जी सूर्यकिरण आहे ती तुमच्या घरात येऊ नये, कारण त्याच्यामध्ये इन्फ्रारेडचं प्रमाण जास्त असतं, ते त्रासदायक असतात. म्हणून त्या ठिकाणी अशी भव्य मोठी सावली देणारी झाडं जर लावली, आंब्याची वगैरे अगदी निश्चित आंबा, वड, पिंपळ वगैरे अशी मोठी पसरणारी सावली देणारी झाडं नैऋत्य भागात लावावी, निश्चित चांगलं आहे. हा पण एक लक्षात घ्या, जांभूळ, फणस, चिंच, कुठल्याही ज्या झाडातून चीक येतो अशी चीक देणारी झाडं किंवा काटेरी झाडं ही तुमच्या घराच्या अवतीभोवती किंवा जवळ नसावी. ती जेवढ्या लांब लावता येईल तेवढी लावावी. बोन्साई सारखी झाडं म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध जाणाऱ्या कृती अशा गोष्टी काही करू नये. अशा काही गोष्टी आहेत. शिवाय मी माझ्या अभ्यासक्रमामध्ये मी असंच म्हणेन की जवळजवळ वनस्पती आणि झाडं म्हणजे वास्तुशास्त्र या विषयावर किमान जवळजवळ 1 ते 1.5 तासाचं एक लेक्चर आहे. बरोबर. सो असा हा विषय खूप मोठा आहे. आणि जूनच्या खरं तर मासिकात पण तुम्ही ह्या संदर्भात अधिक माहिती दिलेली आहे. नक्कीच सर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय शैक्षणिक प्रगती व करिअर यशसमृद्धीसाठी वास्तुशास्त्र या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर रविराज अहिराव. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सर, आपण मगाशी शिक्षणाबद्दल बोलत होतो. मुलांच्या शैक्षणिक प्रगती असते त्यासाठी कुठली दिशा योग्य आहे, कशा पद्धतीने अभ्यासाची दिशा निवडावी हे तुम्ही सांगितलं. मात्र इयत्ता 9वी पासून खरं तर कॉलेज शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्राच्या ज्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगाल की समस्या येतात अनेकदा, तर निवारण कसं करता येईल? मधुरा, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. साधारणपणे मी असं म्हणतो की माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा रोज किमान जेव्हा मी असं म्हणेन की एक उदाहरण द्यायचं झालं तर 10 क्लायंटपैकी 6 क्लायंट्स हे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे आणि त्यांच्या वागण्यातली अरेरावी किंवा बेशिस्तपणा हा जो प्रकार आहे हा दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललाय. आणि खास करून साधारणपणे 9वी पासून तर कॉलेजच्या डिग्रीच्या 2nd इयरपर्यंत या मुलांना अनेक उलथापालथ यांच्या आयुष्यात होत आहेत, अनेक अडथळे अडचणी येत आहेत आणि अतिशय अरेरावीपणाने वागणं, त्यांच्या वागण्यामध्ये एवढा विचित्र की वेळप्रसंगी कधी कधी अक्षरशः पालक त्यांच्यासमोर जीव मुठीत घेऊन राहतात अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आलेली आहे. पुन्हा मी इथे सांगेन की माझ्याकडे हजारो केसेसचं असं संकलन हा सूर्य जयद्रथ म्हणून आहे की एकीकडे वास्तुदोष, दुसरीकडे पितृदोष आणि तिसरं बेसिकली कुठेतरी तुमची एक
जी काही कुळधर्म कुळाचार वगैरे ह्या ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत, ज्या बेसिक गोष्टी आहेत तुमच्या रोजच्या जीवनातल्या आध्यात्मिक बैठकीसाठी, कुठेतरी ही माणसं त्याच्यापासून भरकटलेली आहे. पितृदोषाशी संबंधित एक तर अज्ञान आहे किंवा चुकीचं नॉलेज आहे, हा एक प्रकार आहे. आणि वास्तुदोषाबद्दल तर मी मगाशी सांगितलं की एखाद्या घरामध्ये नॉर्थ ईस्टला जर एक टॉयलेट आला तर त्या 12वीतल्या मुलाने कितीही चांगला अभ्यास केला, ऐन वेळी काहीतरी गडबड होणं आणि त्याचा अकॅडमिक ग्राफ खाली येणं. मग आता ह्याच्यामध्ये दोष तुम्ही कोणाला देणार? मुलांनी मेहनत चांगली केलेली असते, किंबहुना मला काही क्लायंट असे भेटतात की नाही माझा मुलगा हुशार आहे, 90% मिळतात. अहो पण तुमच्या ईशान्येचा जो टॉयलेट आहे त्याची जर आपण उपाययोजना करून वास्तुदोष दूर केले तर हा मुलगा 95-97 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, आणि हे आम्ही सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे थोडक्यात मी असं म्हणेन की तुमच्या घराची ईशान्य आग्नेय किंबहुना पूर्ण घर वास्तुशास्त्रदृष्ट्या, आता प्रश्न इथे असा येतो की घर बांधलेलं आहे, ऑलरेडी अस्तित्वात आहे, तोडफोड मुळीच करायची नाहीये, केवळ देवघराच्या जागेचं एक पथ्य पाळायचं आणि उपाययोजनांच्या माध्यमातून मी असं म्हणेन की तुमचं घर 100% जर तुम्ही पॉझिटिव्ह केलं तर आज ह्या ज्या काही समस्या येतात किंबहुना थोडंसं या समस्यांना कुठेतरी काही आणखीन थोडीशी आध्यात्मिक सेवा या मुलांना दिल्यानंतर, मुलांना आणि पालकांना दिल्यानंतर निश्चितपणे खूप चांगला फायदा होतो. आज मी तुम्हाला सांगतो की अनेक मुलं माझ्या असे पाहण्यात आले, विद्यार्थी, एक तर या तरुण विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन नसल्यामुळे रोजचा आपला देवाजवळ किंवा आपल्या लहानपणी असे आई वडील आपल्याकडून शुभंकरोती वगैरे म्हणून घ्यायचे, कुठेतरी आज त्याची ती कमतरता आहे. पण मी अशा अनेक विद्यार्थ्यांना जेव्हा ते अडचणीत आलेले आहेत, त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांना काही प्रोजेक्ट सबमिट करायचे, परीक्षेची वेळ आलेली आहे, आणि मग मी त्याला सांगितलं की बाबा रे एक काम कर, ठीक आहे ही मुलं पटकन देवाला मानत नाहीत, पण मी त्याला सांगतो की बाबा रे एक प्रयोग करून बघ, 3 महिने कर बघ तुला काय वाटतं. किंवा अति क्रिटिकल इश्यू जेव्हा येतो त्यावेळी एक 3-4 दिवस तरी तू गणपती अथर्व शीर्ष म्हण, किंवा आणखीन काही ज्या काही त्याला सेवा करायला दिल्या, तर आय टेल यू ह्या विद्यार्थ्यांना एवढे ट्रिमेंडस मॅजिकल रिझल्ट मिळालेत ना. मग हा एक मुलगा त्याच्या आणखीन 10 मित्रांना घेऊन येतो, सर याला हा प्रॉब्लेम आहे, सर त्याचा असं आहे, आणि मग ही मुलं कुठेतरी, पर मी एक सांगतो की मी कुठल्याही गोष्टी सांगताना त्यातलं लॉजिक, त्यातलं विज्ञान या मुलांना मी अतिशय चांगल्या प्रकारे पटवून देतो, या मुलांना ते पटतं. त्यामुळे कुठेतरी मी असं म्हणेन की आजच्या या तरुणांना किंवा तरुण होऊ घातलेल्या या विद्यार्थ्यांना जर मी असं म्हणेन की वास्तुशास्त्र आणि अध्यात्म या गोष्टीचं योग्य प्रकारे जर मार्गदर्शन केलं तर त्यांच्या पालकांना येणारे जे प्रॉब्लेम्स अतिशय गंभीर प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे जेव्हा ते आई वडील जेव्हा बसतात, म्हणजे अक्षरशः ढसाढसा रडतात, किंवा त्या मुलांचं वागणं आमच्या समोर सुद्धा बेबंदशाहीचं किंवा अरेरावीचं असतं, ते बघितल्यानंतर खूप वाईट वाटतं. पण त्याच गोष्टी जर त्यांना व्यवस्थित समजावून दिल्यानंतर, हे काम माझी मिसेस ऑफिसमध्ये अहोरात्र नेहमी करत असते, आणि जेव्हा त्या 4, 6, 8 महिन्यानंतर त्यांच्याकडे जेव्हा सुधारणा होतात तेव्हा ती माणसं जी काही एक कृतज्ञता व्यक्त करतात ना, मी असं म्हणेन तीच आमची पॉझिटिव्ह एनर्जी असते, तीच आमची खरी कमाई असते. नक्कीच. खरंच सर तुम्ही आलात आणि वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. माझे पण झीच्या प्रेक्षकांना धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.